काय आपले कोण होईल नगरसेवक? अजित आबा. कसं काय अजित आबा? अजित आबाच होणार आहे. का बरं अजित आबा? सगळे अजित आबाच मालते बाबा. काय का बरं खरं बाबा अजित आबा. मग काय आता अजित आबाने आम्हाला फिरवलं, एवढं सगळं आमच्यासाठी केलं, किती नेलं उज्जैनला, सगळी आमची सोयी केली. इथं बी काय आमचं काम असलं तर अजित आबाच पळत येतो. मग काय करायचं सांगतो? तुम्ही कोल्हापूरला गेलो नव्हतो का? नाही, आम्हाला नेलंच नाही तर. का बरं? सगळ्यांना नेले का? ती मावशी म्हणलं गेलं तुम्ही. नाही तर आम्हाला नाही नेलं बाबा, उगाच कशाला खोटं सांगू. आणि आता कोल्हापूर नेलं तरी उद्या तुम्हाला कोल्हापूरला नेलं तरी आम्ही अजित आबालाच मत देऊ. अजित आबालाच करणार. बरं तुम्ही गेलतो का उज्जैनला? हा? नव्हतं गेलं आमच्यावर. कोल्हापूरला कुठेच गेला नव्हा का बरं? मग आता कोणाला करायचं मतदान? अजिंक्य दादाला अजित आबाला करायचं. अजित आबालाच का बरं करायचं? पण करायचं, आमच्यावर लक्ष असतं त्यांचं. काय तुमची काय कामं केली ते? आमची कामं मस्त करतात ती. कुठलं काम केलं तुम्ही? आमचं काम काय, भाजीला याला बसला कोणी तक्रार करायला आलं की आमचं हे करतात ती. हां, बाजार आम्हाला तेवढंच पाहिजे. मग आता ही निवडणूक आली महानगरपालिकेची, माहिती आहे का नाही? मग काय वाटतं तुम्हाला कोण व्हायला पाहिजे नगरसेवक? आपले अजित दादा. अजित दादा. अजित आबाच का बरोबर? हा? अजित आबाच का बरं? आपलं कुणाला द्यायचं काय, आपल्याला काय? नाव सांगा. फुलचंद बबन कोळी. आता हे निवडणूक आली महानगरपालिकेची, तर काय वाटतं आपल्याला काय बदल व्हायला पाहिजे? कायमच राहायला पाहिजे ना शेवटी. शेवटी काय पाहिजे, सत्ता कोणाची तरी पाहिजेच की. काय वाटतं सत्ता कोणाची येईल? सत्ता शिंदे सरकार येईल. शिंदे गटाची. शिंदे गट आता सध्या ते सेपरेट आहेत ना, ते आहेत त्यांच्या आता 165 उमेदवार तुम्ही सेपरेट दिले. 165 उमेदवार त्यांची कोणाचं युती झालं नाही. भाजप सेपरेट आहे, इकडे शिंदे गट सेपरेट आहे, आणि आता काँग्रेस ते वेगळं लढते. कुठला तरी मुख्यमंत्री व्यवस्थित पाहिजे ना महाराष्ट्रात. आता मला वाटतं महानगरपालिका कोण सत्ता येईल? महानगरपालिकेमध्ये कोणा सत्ता येईल? काय जनतेचा कल असतो शेवटी. जनतेचा कल असतो, कोण कोणीकडे जाते, कोण कोणीकडे नाही. बरं आपल्या एरियामधल्या काय समस्या आहेत त्या प्रमुख प्रश्न जे आहेत प्रलंबित आहेत बऱ्याच दिवसापासून? आहे तर व्यवस्थितच आहे ना आता सध्या. सध्या आहे ते व्यवस्थितच आहे. सध्या व्यवस्थित आहे. रस्त्याचं काय अडचण आहे? रस्ते, दवाखाना व्यवस्था, व्यवस्थित कचऱ्याची व्यवस्था. सगळे व्यवस्थित आहे. मग तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये काय होईल बदल? शेवटी जनता आहे, कल कोणीकडे जाईन सांगता येते का? आपले कोण कोण उमेदवार आहेत? हां, आपले उमेदवार कोण 5 जण आहेत. कोण कोण? शिवराज आप्पा आहेत, बाकीचे काय माहीत नाहीत, पण शिवराज आप्पा हे आहेत. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. माझं नाव अमोल पवार. काय वाटतं आपल्याला एक नगरसेवक कसा असावा, किंवा एक नगरसेवक निवडताना आपण एक मतदार म्हणून त्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे? नगरसेवक निवडताना आत्तापर्यंत आहे ना, आम्ही बघितलं जवळजवळ म्हणजे आहे ना, मी आता इथं 30 वर्ष झालं राहतो आहे कुंजीर वस्तीमध्ये. पण आत्तापर्यंत आहे ना, कामं जी केल्यात ते अख्खे घुले परिवाराने केल्यात. फक्त घुले परिवार म्हणजे फक्त एकच नाव आहे, म्हणजे सुरेश अण्णा घुले, त्यांचे बंधू कैलासबापू घुले, त्यानंतर त्यांचे मोठे बंधू दत्तात्रय घुले, आणि त्यानंतर आता आलेले आहेत ते आमचे अजितदादा घुले. आता ते निवडणुकीला उभे आहेत. त्यानंतर आता फक्त आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करणार आहे, आणि तेच निवडून येणार आहेत. त्यासाठी तेवढंच फक्त तुम्ही सहकार्य करा. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं अजित आबाच का बरं? अजित आबांनी आत्तापर्यंत आहे ना खूप कामं केलेली. कारण की अजित आबा हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, पण निवडणुकीला उभे राहिले पण नव्हते तरी त्यांनी पण कामंसुद्धा केलेले आहेत. कारण की त्यांना आहे ना नगरसेवक म्हणून आहे ना, त्यांना एक पदवी दिली होती. आपले प्रश्न काय आहे एरियातले? प्रमुख समस्या, प्रलंबित समस्या काय? प्रश्न तर खूप आहेत, पण ते आता नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्ही स्वतंत्र त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून आहे ना, प्रश्न संवाद करून ते सुटणार आहेत. धन्यवाद. ओके.